विद्यार्थ्यांनो सप्र नमस्कार. ज्ञानवंदन इन्स्टिट्यूटर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वप्रथम मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, IT इन्स्ट्रक्टर CPT 2 एक्झाम 1457 जागांसाठी एक्झाम 5 तारखेपासून होणार आहे. तर त्या एक्झाममध्ये 40 क्वेश्चन जे असणार आहेत त्यामध्ये 5 ते 6 क्वेश्चन ही इंडस्ट्री 4.0 आणि ॲडव्हान्स मॉड्यूलचे असणार आहेत. ऑलरेडी आपण टी सिरीज तयार केली आहे ज्यामध्ये क्वेश्चन बँक आहे. क्वेश्चन बँक आपण परचेस करू शकतात, कारण की जे विद्यार्थी हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात ना तेच विद्यार्थी मित्र नक्कीच सिलेक्ट होतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे महत्त्वपूर्ण प्रश्न बघणार आहोत ना, तर आता मी तुम्हाला चॅलेंज देतो आहे की मी आजच्या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न बघत आहोत. 20 प्रश्न बघणार आहोत. तर आपल्याकडे नोटबुक रेडी ठेवा. प्रश्न विचारल्यानंतर थोडा वेळ देईल. आपले किती प्रश्न बरोबर आले हे लगेचच खाली कमेंट करायचं आहे. आणि आजचा व्हिडिओ जर आवडला तर लगेचच टेस्ट सिरीज विकत घ्या, कारण की ज्यामध्ये क्वेश्चन बँक आहे, प्रश्न आणि उत्तर लगेच दिलं आहे. त्यामुळे काय होईल, तुमची चांगल्या पद्धतीने सराव होईल. क्वालिटी क्वेश्चन बघणार आहोत, तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कळूनच येतील. तर व्हिडिओला सुरुवात करूयात. व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे की विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन IoT डिव्हाइस. IoTचा फुल फॉर्म ऑलरेडी माहीत पाहिजे तुम्हाला. तर लक्षात घ्या, टेबल आहे, लॅपटॉप आहे, अर्डिनो आहे आणि इंटरनेट आहे. तर लक्षात घ्या, असेच क्वेश्चन एक्झाममध्ये येणार आहे. तर इंटरनेट ऑफ थिंग, तर सांगा खालीलपैकी कोणता इंटरनेट ऑफ थिंग नाही. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, टेबल. आय होप तुम्ही प्रश्नाचं उत्तर गेस केलं असेल. प्रश्नाचं उत्तर गेस केलं ना तर बरोबर आलं तर टिक मार्क करा, चुकलं तर फुली करा, जेणेकरून काय होईल की 20 पैकी किती मार्क, म्हणजे 20 प्रश्न आहे, 40 पैकी किती मार्क पडतात हे तुम्हाला खाली कमेंट करायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2 आहे, द साईज ऑफ द डेटा इन बिग डेटा इज. तर सांगा बिग डेटामध्ये साईज किती असते. तर ती असते पेटा यामध्ये. आणि एक पेटा म्हणजे किती बाईट, खाली कमेंट करा. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, वेन वॉज द ॲक्च्युअल टर्म इंटरनेट ऑफ थिंग्स कॉइंड. तर लक्षात घ्या, जो इंडस्ट्री आणि ॲडव्हान्स मॉड्यूल आहे त्याचा आपण कोणते इक्वेशन घेतले का, अजिबात नाही. जो DVTने सिलेबस दिला आहे, म्हणजे प्रत्येक ग्रुप ए झालं, बी झालं, सी झालं, त्यासाठी जे टॉपिक आहेत म्हणजे 12 टॉपिक कॉमन आणि 7 टॉपिक जे स्पेसिफिक दिले आहेत त्यावरच टेस्ट सिरीज आपण तयार केले आहेत. आजचा जो व्हिडिओ आहे तो कॉमन टॉपिक म्हणजे पहिले जे 12 टॉपिक आहेत त्यावर तयार केले आहे. तर लक्षात घ्या, ही जी इंटरनेट ऑफ थिंग्स ही जी ॲक्च्युअल टर्म आहे ना ती 1999मध्ये कॉइंड करण्यात आली होती. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन IoT प्लॅटफॉर्म. खालीलपैकी कोणता हा IoT प्लॅटफॉर्म नाही आहेत, गेस करा. ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस, मायक्रोसॉफ्ट अझूर, सेल्सफोर्स की फ्लिपकार्ट. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, फ्लिपकार्ट हा विद्यार्थी मित्रांनो IoT प्लॅटफॉर्म नाही. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, व्हॉट आर दी 7 व्हीज ऑफ बिग डेटा. जो बिग डेटा असतो त्याची 7 व्हीज काय आहे. 4 ऑप्शन आहे, काळजीपूर्वक बघा. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, ऑल ऑफ द अबो, म्हणजे व्हॉल्यूम, व्हेलॉसिटी, व्हेरिटी, व्हेरिएबिलिटी, व्हेरेसिटी, व्हिज्युअलायझेशन अँड व्हॅल्यूज. हे जे 7 व्हीज आहेत हे बिग डेटाचे आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, व्हॉट इज दी IoT. IoT म्हणजे नेमकं काय. नेटवर्क ऑफ फिजिकल ऑब्जेक्ट इम्बेडेड विथ सेन्सर, नेटवर्क ऑफ व्हर्च्युअल ऑब्जेक्ट, नेटवर्क ऑफ ऑब्जेक्ट इन द रिंग स्ट्रक्चर की नेटवर्क ऑफ सेन्सर. तर लक्षात घ्या, IoT म्हणजे थोडक्यात आहे ऑप्शन क्रमांक ए, नेटवर्क ऑफ फिजिकल ऑब्जेक्ट इम्बेडेड विथ सेन्सर. आय होप तुमचे 6चे 6 प्रश्न बरोबर आले असेल. त्यानंतर पुढे जाऊयात. क्वेश्चन क्रमांक 7, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ फंडामेंटल कंपोनंट ऑफ ॲन IoT सिस्टीम. खालीलपैकी कोणता हा फंडामेंटल कंपोनंट नाही आहेत IoT सेन्सरचा. बघूयात. सेन्सर आहेत, त्यानंतर कनेक्टिव्हिटी अँड डेटा प्रोसेसिंग, युजर इंटरफेस की ट्रान्सफॉर्मर. अगदी सोपा प्रश्न आहे. तर ऑप्शन क्रमांक डी, ट्रान्सफॉर्मर हे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे. आणि लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, जर आपण ही जर टेस्ट सिरीज विकत घेतली तर नक्की तुमचा चांगल्या पद्धतीने अभ्यास होईल. क्वेश्चन अँड आन्सर लगेच दिलं असेल, त्यामुळे काय होईल की रिवाईज करायला तुम्हाला सोपं जाईल. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 8, विच ऑफ द फॉलोइंग इज अ फॉल्स अबाउट IoT डिव्हाइस. खालीलपैकी IoT डिव्हाइसबद्दल चुकीचं विधान कोणतं. IoT डिव्हाइस यूज द इंटरनेट फॉर कलेक्टिंग अँड शेअरिंग डेटा. तर IoT डिव्हाइस इंटरनेटचा वापर करतात कलेक्ट करण्यासाठी आणि शेअर करण्यासाठी. IoT डिव्हाइस नीड मायक्रो कंट्रोलर, म्हणजे IoT डिव्हाइसला मायक्रो कंट्रोलरचा वापर केला जातो. IoT डिव्हाइस यूज वायरलेस टेक्नॉलॉजी. IoT डिव्हाइस आर कम्प्लिटली सेफ. तर यातील चुकीचं विधान आहे ऑप्शन क्रमांक बी, की IoT डिव्हाइसेस नीड मायक्रो कंट्रोलर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲन ॲप्लिकेशन ऑफ IoT. खालीलपैकी कोणतं हे IoTचं ॲप्लिकेशन नाही आहे. बघूयात. BMP 280, स्मार्ट होम, स्मार्ट सिटी, सेल्फ ड्रिव्हन कार्स. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, स्मार्ट होम. त्यानंतर नेक्स्ट बघूयात. क्वेश्चन क्रमांक 10, हू कॉइंड द टर्म इंटरनेट ऑफ थिंग्स. आपण याआधी कोणता प्रश्न बघितला.
की इंटरनेट ऑफ थिंग्स ही कधी कॉईन झालं, तर उत्तर आहे 1999. आणि कोणी याची विद्यार्थी मित्रांनो इंटरनेट ऑफ थिंग टर्म सर्वप्रथम सांगितली, तर जॉन रॉईट हे विद्यार्थी मित्रांनो योग्य उत्तर आहे. त्यानंतर आपल्याला पुढील प्रश्न तर बघायचेच आहेत, अजून 10 प्रश्न. त्याआधी लक्षात घ्या, आपण जी टेस्ट बघतोय ना, त्या ह्या जेवढे टेस्ट दिले आहेत ना, त्यातील या विद्यार्थी मित्रांनो टेस्ट आहेत. लक्षात घ्या, हिला क्वेश्चन बँक तुम्ही विद्यार्थी मित्रांनो ट्रीट करा. ज्यामध्ये लक्षात घ्या, ग्रुप एमध्ये जर आपण असाल तर 46 टेस्ट आहेत, 500 क्वेश्चन. ग्रुप पीमध्ये असाल तर 620 क्वेश्चन आहे. ग्रुप सीमध्ये असाल तर 575 क्वेश्चन आहे. लक्षात घ्या, जर तुम्हाला क्वालिटी क्वेश्चन पाहिजे असेल अफोर्डेबल प्राईसमध्ये आणि तुम्हाला आमच्यावर विश्वास असेल तर लगेचच परचेस करा आणि विद्यार्थी मित्रांनो तयारीला लागा. तर परचेस करण्यासाठी 93 56 25 60 37 यावर विद्यार्थी मित्रांनो व्हॉट्सॲप करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन क्रमांक पुढचा म्हणजे 10वी टेस्ट आता चालू झाले आहेत. आधी 10पैकी लक्षात ठेवा, नोट डाऊन करून घ्या आपले किती प्रश्न बरोबर आले. नेक्स्ट क्वेश्चन आहे, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ AI इन फील्ड ऑफ टेक्नॉलॉजी. सर्वांना याचं प्रश्नाचं उत्तर यायलाच हवं, परंतु कन्फ्युजिंग ऑप्शन आहे. आर्टिफिशियल इन्फॉर्मेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ॲडिशनल इंटेलिजन्स की ऑगमेंटेड इंटेलिजन्स. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, जो विद्यार्थी मित्रांनो फ्युचर आहे आता. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 2, व्हॉट इज दी इसेन्शियल कंपोनंट ऑफ स्मार्ट फॅक्टरी. स्मार्ट फॅक्टरीच्या खालीलपैकी इसेन्शियल कंपोनंट कोणते. स्मार्ट मशीन, पीपल ॲट वर्क, ट्रेंड, पर्सनल की ऑल ऑफ दी अबो. तर स्मार्ट फॅक्टरीचं विद्यार्थी मित्रांनो इसेन्शियल कंपोनंट आहे स्मार्ट मशीन. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 3, विच इज दी मोस्ट व्हॅल्युएबल इलेक्ट्रॉनिक कॉमर्स टू इंडिव्हिज्युअल कस्टमर इन लॉंग रन. तर सांगा, बिझनेस टू कस्टमर, बिझनेस टू बिझनेस, कस्टमर टू कस्टमर की नन ऑफ दी अबो. तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, बिझनेस टू बिझनेस. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 4, विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी कन्सिडर्ड ॲज स्मार्ट डिव्हायसेस. डिव्हायसेस दॅट आर एबल टू कम्युनिकेट विथ इच अदर विदाउट दी नीड ऑफ ह्युमन इंटरव्हेन्शन. म्हणजे जेही डिव्हायसेस जोडलेले असेल ते स्वतःच्या साहाय्याने विद्यार्थी मित्रांनो एकमेकांशी डेटा शेअर करू शकतात किंवा कम्युनिकेट करू शकतात, तिथे मनुष्याची गरज नाही. बी, डिव्हायसेस दॅट यूज नंबर ऑफ सेन्सर टू गॅदर इन्फॉर्मेशन फ्रॉम दी इन्व्हायरमेंट. तर जे डिव्हायसेस असतील ना, त्यांमध्ये असे सेन्सर असतील की त्यांना हवी असलेली माहिती ते इन्व्हायरमेंटमधून घेऊ शकतील. डिव्हायसेस दॅट कॅन रिसीव्ह अँड कमांड फ्रॉम अनदर डिव्हाइस. असे डिव्हायसेस की ते बाहेरून म्हणजे वायरलेसच्या सहाय्याने ऑपरेट करता येऊ शकतात. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑल ऑफ दी अबो. म्हणजे वरील जेवढी गोष्टी आहेत ना, त्या स्मार्ट फॅक्टरीच्या विद्यार्थी मित्रांनो स्मार्ट डिव्हायसेसच्या आहेत. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 5, द ऑटोमेशन ऑफ कम्युनिकेशन बिटवीन डिव्हायसेस विथ नो ह्युमन इंटरव्हेन्शन त्याला काय म्हणतात. तर दोन डिव्हाइसचं जे कम्युनिकेशन असतं डेटा शेअरिंगचं ते ह्युमन इंटरव्हेन्शन शिवाय असतं, त्यालाच आपण मशीन टू मशीन असे म्हणतो. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 6, व्हॉट डू टिपिंग पॉईंट रिप्रेझेंट. टिपिंग पॉईंट काय रिप्रेझेंट करतो. नेसेसरी रॅडिकल चेंजेस रिक्वायर्ड इन द नियर फ्युचर, चेंजेस ऑकर्ड इन द पास्ट, नेसेसरी चेंज इन सिस्टीम की नन ऑफ द अबो. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नेसेसरी रॅडिकल चेंजेस रिक्वायर्ड इन नियर फ्युचर. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 7, TPM कन्सेप्ट फर्स्ट इनिशिएटेड बाय. TPM, तर सांगा TPM ही जी कन्सेप्ट आहे ना ती सर्वप्रथम कोणी सांगितली, तर नेपॉन डेन्स्को योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, विच टेलिकॉम कंपनी हॅज बिकम द फर्स्ट वन इन इंडिया टू डेमॉन्स्ट्रेट द ऑपरेशन ऑफ द 5G नेटवर्क. तर कोणती कंपनी आहे आपल्याला माहीतच असेल, एअरटेल. एअरटेलने सर्वप्रथम 5Gचं जे नेटवर्क आहे त्याचं विद्यार्थी मित्रांनो काय केलं आहे, त्याची वेगवेगळ्या शहरांमध्ये चाचणी घेतलेली आहे. त्यानंतर क्वेश्चन क्रमांक 9, IoTचा फुल फॉर्म आपल्याला माहीतच आहे, तर डबल IoT याचा फुल फॉर्म काय आहे. इंडेक्स इंटरनेट ऑफ थिंग, इन्कॉर्पोरेट इंटरनेट ऑफ थिंग्स, इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स की इंटेन्स इंटरनेट ऑफ थिंग्स. तर योग्य उत्तर आहे इंडस्ट्रियल इंटरनेट ऑफ थिंग्स. त्यानंतर आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे, इकोसिस्टीम इज अ फ्रेमवर्क फॉर अ बिल्डिंग अ कॉम्प्युटर सिस्टीम, बिल्डिंग इंटरनेट मार्केट, बिल्डिंग ऑफलाईन मार्केट की बिल्डिंग मार्केट. तर इकोसिस्टीम हे जे फ्रेमवर्क आहे ना ते बिल्डिंग इंटरनेट ऑफ मार्केट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो 20 प्रश्न बघितले आहेत, त्यापैकी आपले किती बरोबर आले तर ते खाली कमेंट करायचं आहे. सपोज 10 बरोबर आले तर तुम्हाला 20 मार्क आहे, 12 बरोबर आले तर 24 मार्क आहेत. लक्षात घ्या, आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला कळालंच असेल की किती क्वालिटी क्वेश्चन आहे. त्यामुळे आपल्याला परीक्षेत जर आपले मार्क जाऊन द्यायचे नसेल इंडस्ट्री 4.0 आणि ॲडव्हान्स मॉड्यूलचे, तर लगेचच विद्यार्थी मित्रांनो क्वेश्चन बँक परचेस करा. परचेस करण्यासाठी 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करा.
लक्षात घ्या, पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ड्राईव्ह ॲक्सेस दिला जाईल. तुम्ही मोबाईल किंवा कॉम्प्युटरवरून बघू शकतात. त्यानंतर जर तुम्हाला कोपा इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, ICTSM, ड्रेस मेकिंग तसेच इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक यावर जर टेस्ट सिरीज पाहिजे असेल तरी परचेस करू शकता. इलेक्ट्रिशियन वायरमॅनसाठी आहे. त्यानंतर कार्पेंटर, सर्वेअर, डॉट्समन सिव्हिल याकरिता आहे. त्यानंतर मेकॅनिक मोटर व्हेकल, मेकॅनिक डिझेल, ट्रॅक्टर मेकॅनिक याकरिता आहे. त्यानंतर ग्राइंडर, फिटर, मशिनिस्ट, RSC, वेल्डर, टर्नर, टूल अँड डाय मेकर, शीट मेटल वर्कर, मशीन टूल मेंटेनन्स, प्लंबर, डॉट्समन मेकॅनिक, त्यानंतर फाउंड्रीमॅन यावर देखील टेस्ट सिरीज आहे. परचेस करण्यासाठी 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, कमी टाईम आहे. कमी टाईममध्ये क्वालिटी कंटेंट जर आपल्याकडे असेल तर क्वालिटी कंटेंट करून जर आपण एक्झामला गेले तर नक्कीच आपल्यामध्ये एक आत्मविश्वास असेल आणि परीक्षेमध्ये तुम्ही जे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ना ते इझिली टॅकल करू शकतात. लक्षात घ्या, 40 पैकी तुम्ही कोणताही अभ्यास न करता गेले आणि आपला जर पाठीमागील अभ्यास चांगला असेल, कधी ना कधी आपण जर चांगला अभ्यास केला असेल तर नक्की तुम्ही 15 ते 20 प्रश्न सॉल्व्ह करू शकतात. परंतु त्यापुढे जाणं गरजेचं असतं. त्याकरिता आपल्याकडे टेस्ट सिरीज असेल तर नक्की तुम्हाला फायदा होईल. तर तुम्हाला वाटत असेल की मटेरियल घेऊन जर तुम्हाला हेल्प होणार आहे तर लगेचच मटेरियल परचेस करा. त्यासाठी 93 56 25 60 37 यावर व्हॉट्सअप करायचं आहे. थँक्यू.